मागच्या 9 वर्षांपासून लाल फितीमध्ये अडकलेलं शिकवणी विधेयक अखेर बाहेर आलंय। पुढारी न्यूजच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट आहे। 9 वर्ष लाल फितीत अडकलेल्या शिकवणी विधेयकाला अखेर गती मिळते। सरकारकडून शिकवणी वर्ग नियंत्रणाच्या नव्या मसुद्यावर सूचना हरकती मागवण्यास सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र नोंदणी व विनियमन अधिनियम 2026 चा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात आलाय। शिकवणी वर्गांची नोंदणी, सुरक्षा, शुल्क, विद्यार्थ्यांचे संरक्षण आणि मानसिक आरोग्यावर कठोर नियमांचा प्रस्ताव यात आहे। दिवसाला जास्तीत जास्त 5 तास शिकवणी, 13 वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेशावर प्रस्तावित बंदी, बेसमेंटमध्ये शिकवणी वर्गांना बंदी, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, सीसीटीव्ही आणि प्राथमिक उपचारांची सुविधा बंधनकारक करण्यात आली। नियम भंग करणाऱ्या शिकवणी केंद्रांवर 50 लाखांपर्यंत दंड आणि नोंदणी रद्द करण्याची तरतूद यामध्ये आहे। तर 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या त्यानंतर मसुदाला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया ही सुरू होईल। लखनौ दुर्घटनेनंतर पुढारी न्यूजनं महाराष्ट्रातील शिकवणी वर्गांच्या नियमनाचं धक्कादायक वास्तव उघड केलं होतं। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील त्यांच्याकडून घेऊया। किरण, म्हणजे जवळपास 9 वर्ष लाल फितीमध्ये हे विधेयक अडकलेलं होतं। पुढारी न्यूजनं या संपूर्ण प्रकरणाची एकूणच जी काही परिस्थिती आहे ती महाराष्ट्रासमोर आणलेली होती। खरं म्हणजे लखनौची दुर्घटना घडल्यानंतर हा मुद्दा उपस्थित झालेला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा 2026 हा आकडा नव्यानं आणून जो मसुदा तयार केलेला होता त्यामध्ये काहीसा बदल करून आता हा प्रत्यक्षामध्ये नव्या स्वरूपामध्ये आणण्याचा प्रयत्न शासनाच्या पातळीवरनं केला जातोय। शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागाच्या माध्यमातून केला जातोय। कोचिंग क्लासेसचे हे वेगवेगळ्या ठिकाणचे पदाधिकारी आपल्या सोबत आहे, जे नाशिकमध्ये कार्यरत आहे, काही महाराष्ट्र स्तरावर काम करतात आणि एकूणच त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या विधेयकाच्या अनुषंगानं ते आपण जाणून घेणार आहोत। सर, काय नेमकी आता ही तयारी सुरू आहे, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आपल्या पुढारी न्यूज चॅनलने हा मुद्दा मागच्या 2 महिन्यांपूर्वी उपस्थित केला। आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा शिकवणी विधेयक जो कायदा आहे तर तो लाल फितीत अडकलेला होता। परंतु आपल्या बातमीने सरकारला जाग आली। दुसरी जी घटना आहे ती लखनौमधली होती, मोठेगावकरांची होती आणि बीडच्या पवारांची होती। तर या घटनांमुळे महाराष्ट्र जागा झाला आणि क्लासेस संचालकांवरती नियम लावावेत असा स्वतंत्र सूर उमटू लागला। आमचंही म्हणणं गेल्या अनेक वर्षांपासून तेच होतं की आम्हाला कुठेतरी कायद्यानुसार मान्यता मिळण्यासाठी अशा प्रकारचा कायदा करण्यात यावा। परंतु आम्ही अनेक वेळेला निवेदन देऊन सुद्धा अनेक शिक्षण मंत्री आमच्याकडे दुर्लक्ष करत होते। ह्या वेळेला सरकारने मनावरती घेऊन अशा प्रकारचा कायदा तयार केलेला आहे। काल तो कायदा आला आणि आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आणि अनेक तज्ज्ञांची त्या ठिकाणी चर्चा झाली। त्याच्यानुसार आम्ही तो जेव्हा कायदा वाचला त्यातील काही अनेक तरतुदी अशा आहेत का त्या अत्यंत सरकारने त्या काल्पनिक टाकलेल्या आहेत। जर का काही नियमांची पायमल्ली झाली, एखादा नियम चुकून एखाद्या क्लासवाल्याकडून चुकून राहून गेला तर त्याला थेट 50 लाखापर्यंतची जी शिक्षा आहे ती अत्यंत धक्कादायक आहे। त्याच्यानंतर सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे ती क्लासेसचं रजिस्ट्रेशन आणि क्लासेसचा कायदा करताना कोणकोणते अधिकारी सरकार नेमणार आहेत याच्याबद्दलची स्पष्ट वाच्यता त्याच्यामध्ये नाही। आणि सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे ती रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्या काही अटी आहेत त्याच्यामधल्या त्या क्लासमध्ये असलेल्या सोयी, विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सोयी आणि इतर कागदपत्रांची जमवाजमव ह्या ठीक आहेत, परंतु त्याच्यामध्येही अनेक छोट्या छोट्या त्या ठिकाणी गोष्टींचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे आम्हाला या तरतुदींसाठी सरकारकडे जावं लागेल आणि सरकारने ह्या तरतुदी ऐकून जर त्याच्यामध्ये बदल केले तर ठीक, नाही तर सरकारच्या या कायद्याविरुद्ध सुद्धा आम्ही हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात संघटनेच्या वतीने जाऊ शकतो। मॅडम, काय म्हणणं आहे तुमचं? सर, पहिल्यांदा या विधेयकाचं आम्ही सर्वजण स्वागत करतो। परंतु या विधेयकामध्ये जी एक सरकारने अट घातलेली आहे की 13 वर्षाखालील जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवणी वर्गाची गरज नाही किंवा ते येऊ नयेत असं। तर यामध्ये अनेक महिला शिक्षिका ज्या आहेत आमच्या भगिनी त्या 13 वर्षाखालीलच विद्यार्थ्यांची शिकवणी घेतात, जसं 1ली ते 7वीचा वर्ग। त्यामध्ये अनेक शाळेतील अभ्यासक्रम आणि त्याबरोबर अनेक शिष्यवृत्त्यांचा अभ्यासक्रम देखील यामध्ये घेतला जातो। तर मग ह्या शिकवण्या बंद होतील आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील
की ज्या महिला वर्ग आहेत नोकरी करणारा तो देखील शिकवणी वर्गाला पाठवतो आणि ज्या महिला त्यांना शिकवता येत नाही मुलांना तर त्या देखील शिकवणी वर्गाला पाठवतात. यामुळे विद्यार्थ्यांचं पण नुकसान होणार आहे आणि परिणामी ज्या महिला शिक्षिका या शिकवणी वर्गावरती अवलंबून आहेत उदरनिर्वाहासाठी तर त्यांचा देखील प्रश्न हा निर्माण होणार आहे. तर त्यामुळे सरकारला आमची सर्व महिला शिक्षकांची विनंती आहे की त्यांनी हा कायद्यामधला हा जो नियम आहे हा मात्र रद्द करण्यात यावा. काय म्हणणं? सर, हा जो नियम येतोय, हे जे होतंय त्याच्यासाठी आम्ही सर्व त्याचं स्वागतच करतो. पण आज त्याच्यामध्ये भरपूर त्रुटी आहे. म्हणजे 11वी-12वी सायन्सबद्दलचा जर विचार केला तर इंटिग्रेशन जे आता चालू आहे नीट JEEच्या नावाखाली मोठे मोठे क्लासेस जे ब्रँड म्हणून उदयास आलेले, तर त्याच्या संदर्भात इंटिग्रेटेड प्रोग्राम हा बंद करावा किंवा मग त्याच्यावरती काहीतरी परिणाम असं काहीच केलेलं नाही. 11वी-12वी सायन्सचे विद्यार्थी ज्या वेळेस अभ्यास करतात तर त्यांना तेवढा पूर्ण वेळ द्यावा लागतो. तर 4 आणि 5 तासामध्ये तो शेड्यूलही पूर्ण होत नाही. तर तेही तरतूद त्यांनी त्याच्यामध्ये केली पाहिजे. आणि सायन्स घेत असताना विद्यार्थ्यांना जर तुम्ही क्लासेसवरती जर नियम आणत असाल तर त्यांना तशा प्रकारचे शिक्षकही तसे मिळाले पाहिजे, तरच पुढे जाऊन त्या प्रक्रिया चांगली होईल. तुमचं काय? मुळात हा कायदा जेव्हा अप्लाय करण्यात येतोय आणि त्यानुसार जो मसुदा आलाय तो सरसकट सर्वांसाठी सारखा आहे. आता आमच्यामध्येही घटक वेगवेगळे आहेत. काही क्लासेस असे आहेत की ज्यांच्याकडे विद्यार्थी संख्या मर्यादित आहे. किरण, आता त्यामध्ये तुम्ही या नोंदणी सगळ्यांशी शुल्क असेल, संवाद अजून साधत राहा. बाकीचे एकंदरीत या त्यांनी संवादातून लक्षात psychology येत आहे साठी की एखादी या psychologist hire संवादातून करा. लक्षात येतं आहे की या कायद्याचं लाल फितीमध्ये अडकलेल्या या कायद्याचं आता स्वागत केलं जातंय, या विधेयकाचं स्वागत केलं जातंय. मात्र काय